ओके, नाव वी आर गोइंग अहेड. आपण पुढे जातोय आणि आपण रीडिंग पाहतोय सध्या. चला. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बघूयात मग आता पुढे. गुड इव्हनिंग. आपण सध्या आता सुरुवात करतोय. कोणीतरी आणखी आलंय, जॉईन करून घेऊयात. हे चला आपण आता हे कोणीही या पद्धतीनं बिलकुल हँड रेज करू नका. बघा, लक्षात घ्यायचं आता. पुन्हा जर आता कोणाचं दिसलं तर बघा, मग त्यांना मी रिमूव्ह करून टाकेल ग्रुपमधून. मग चला त्याच्यानंतर बघूयात आता. आपण पाहतोय सध्या रीडिंग क्लास 2. म्हणजे आपण हा आपला दुसरा क्लास आहे रीडिंगचा. पहिला त्या दिवशी घेतला, आता दुसरा क्लास आज सुरू आहे. सो टुडेज स्टोरी फॉर अस इट इज द क्लेव्हर माऊस. काय आहे? द क्लेव्हर माऊस. द क्लेव्हर माऊस म्हणजे काय असतो? हुशार, किंवा त्याला आपण काय म्हणू, चतुर उंदीर. माऊस म्हणजे काय असतो आपल्याला माहिती सर्वांना, बरोबर ना? उंदीर असतो. ओके, बघूयात मग एक एक लेटर. वन्स, ONCE, वन्स अपॉन अ टाइम, TIME, वन्स अपॉन अ टाइम, देअर, THERE, देअर was a small mouse. Good. पुढे, one day he saw. आता बघा इथं SAW, त्याला सॉ वाचायचं. He saw a big lion sleeping under a tree. व्हॉइस बंद करा तुमचा. व्हॉइस बंद करा. व्हॉइस बंद करा. व्हॉइस, सगळ्यांचा आवाज येतोय. तुम्ही व्हॉइस बंद करून वाचायचं मोठ्यानं. व्हॉइस बंद करून वाचायचं. हा, ठीक आहे. बघा, आणि माझं आणि तुमचं सेम येतंय का फक्त चेक करायचं हा वाचत असताना. ही सॉ अ बिग लॉयन. पुन्हा आणखी व्हॉइस ओपन केलाय. व्हॉइस बंद करा म्हणतोय मी. ऐकू येते ना सर्वांना? व्हॉइस बंद करा. मी करू का बंद? तुम्हाला सांगितलेलं ऐकू येत नाही का? व्हॉइस बंद करा म्हणून. गोंधळ होतो तसा. आता तुम्ही मोठ्याने वाचायचं एकदम. फक्त माझं आणि तुमचं सेम येतंय का चेक करायचं. हं. बघा, आपण परत एकदा पाहतो ही लाईन. वन डे ही सॉ अ बिग लॉयन स्लीपिंग अंडर अ ट्री. द माऊस स्टार्टेड जम्पिंग. जंपला ING लागले. जम्पिंग ऑन द लॉयन्स. S लागलेले पुढे, ॲपॉस्ट्रॉफी S. लॉयन्स बॅक फॉर फन. बघा यासारखं. म्हणजे काय? द माऊस स्टार्टेड जम्पिंग ऑन द लॉयन्स बॅक फॉर फन. द लॉयन woke, WOKE, woke up and CAUGHT, याला वाचायचं caught the mouse. The mouse said, SAID, the mouse said, please, PLEASE, please don't eat me. The mouse said, please don't eat me. Dear lion, one day I will help you. बघा, पुन्हा एकदा वाचू. The mouse said, please don't eat me. Dear lion, one day I will help you.
द लॉयन लाफ्ट. काय वाचायचं याला? लाफ्ट. LAUGHED. त्याला वाचायचं लाफ्ट. काय वाचणार? लाफ्ट. बघा इथं जरी एफ नसलं तरी फचा उच्चार करायचा. लाफ्ट. लाफ्ट. अँड जसे इथं बघा ROUGH. इथं वाचायचं याला रफ. इथं एफ आहे का? नाही, पण तरी फ आहे. तसंच LAUGHED लाफ्ट असं वाचायचं आहे. अँड लेट द माऊस गो. बघा मग पुढे व्हॉइस बंद करा. आफ्टर अ फ्यू डेज द लॉयन वॉज कॉट. परत वरचा शब्द आलेला आहे CAUGHT कॉट. याला कॉट वाचायचं. कॉट इन अ हंटर्स नेट. NET नेट. ही roared for help. The little mouse heard the roar and came quickly. The little mouse heard the roar and came quickly. Good. He bit bit the net with with his his sharp sharp teeth TEETH and set the lion free. He bit the net with his sharp teeth and set the lion free. The lion said, "Thank you, my little little friend. Thank you, my little friend." The mouse smiled, smiled, and said, said. The mouse smiled and said, "Now you know even a small friend can help a big one." The mouse smiled and said, "Now you know." KNOW. कालच वर्ड झालता. केचा उच्चार करायचा नाही, त्याला नो असं वाचायचं. नो NO. हे बी नो आहे आणि हे बी नो आहे. दोन्ही नो आहेत. बघा फरक लक्षात घ्या. परंतु त्याचे मिनिंग वेगवेगळे. हा नो म्हणजे माहीत नसणे किंवा नो म्हणजे हा काय आहे? सॉरी नाही. आणि हा नो आहे माहीत असणे. म्हणजे KNOW हा याचा अर्थ आहे माहीत असणे आणि हा आहे नो म्हणजे नाही. इवन अ स्मॉल फ्रेंड कॅन हेल्प अ बिग वन. ओके, या पद्धतीनं आहे. आणि मग पुढे आहे मॉरल. मॉरल म्हणजे काय असतं? स्टोरीचा बोध. त्याच्यातून काय शिकायचंय? काइंडनेस नेवर गोज वेस्ट. काइंडनेस नेवर गोज वेस्ट. चांगुलपणा कधी वाया जात नाही, असं मराठीमध्ये. म्हणजे ही स्टोरी आहे अशी. बघा आता फास्टमध्ये सांगतो. वन्स अपॉन ए टाइम देअर वॉज अ स्मॉल माऊस. एकदा काय झालं? एका वेळी एक त्या ठिकाणी काय होता? एक माऊस होता, म्हणजे उंदीर होता. वन डे, एके दिवशी. ही सॉ म्हणजे पाहिलं. मग ही सॉ अ बिग लॉयन. त्यानं एका मोठ्या सिंहाला पाहिलं. स्लीपिंग अंडर अ ट्री. तो कुठे झोपला होता? झाडाखाली झोपलेला लॉयन त्यानं पाहिला. कुणी? उंदरानं. तरी इमोजी पाठवतोय.
कोण आहे ते? येऊ का परत बघायला कोण आहे तर? मी रिमूव्ह करीन हा ग्रुपमधून. द माऊस स्टार्टेड जम्पिंग ऑन द लॉयन्स बॅक फॉर फन. आणि मग तो झाडाखाली बसलेला जो लॉयन होता, त्या लॉयनच्या अंगावरती, त्याच्या पाठीवरती एक मजा म्हणून उंदीर काय करायला लागला? त्यानं जम्पिंग करायला सुरू केली. द लॉयन वोक अप. तेवढ्यात लॉयन, झोपलेला लॉयन काय झाला? वोकअप म्हणजे उठला. अँड कॉट द माऊस. त्यानं माऊसला पकडलं. कोणी? लॉयननी. कोणाच्या पाठीवर होता तो? सॉरी, कोणी पकडलं? लॉयननं. कोणाला पकडलं? माऊसला. माऊस कुठे होता? लॉयनच्या पाठीवर खेळत होता. आता मग झालं काय? द माऊस सेड. माऊस म्हणाला, प्लीज डोंट ईट मी. कृपया मला खाऊ नकोस. डिअर लॉयन. प्रिय सिंहा, मला खाऊ नको. वन डे आय विल हेल्प यू. एक दिवस मी तुझी काय करीन? मदत करीन. कोण म्हणतंय? माऊस म्हणतोय. कोणाला म्हणतोय? लॉयनला म्हणतोय. मग द लॉयन लाफ्ड. लॉयन काय झाला? हसायला लागला. अँड लेट द माऊस गो. आणि हसून त्यानं काय केलं? माऊसला सोडून दिलं. आता मग काय होतंय? आफ्टर अ फ्यू डेज. काही दिवसानंतर. बघा, आफ्टर अ फ्यू डेज द लॉयन वॉज कॉट इन अ हंटर्स नेट. मग काही दिवसानंतर काय झालं? लॉयन जो आहे तो काय झाला? पकडला गेला. कुठे? एका शिकाऱ्यानं जाळी लावली होती आणि त्या जाळ्यामध्ये काय झालं? ते जाळं टाकलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सिंह काय झाला? अडकला. आणि मग ही रोअर्ड फॉर हेल्प. तो मोठमोठ्याने गर्जना करू लागला. सिंह गर्जना करू लागला. कशासाठी? मदत मागत होता. कोणीतरी काय करा, मला वाचवा म्हणून. आणि मग द लिटल माऊस हिअर्ड द रोअर. आणि त्याने काय केलं? त्याची ती गर्जना ऐकली. कोणी? या लिटल माऊसनं, छोट्याशा उंदरानं ऐकली. अँड केम क्विकली. आणि पटकन आला. आणि मग ही बिट द नेट विथ हिज शार्प टीथ. जे त्याचे धारदार दात जे आहेत आता उंदराचे, त्या दातानं काय केलं? त्यानं त्या नेटला त्यानं बीट केलं, म्हणजे कुरतडायला सुरू केलं. अँड सेट द लॉयन फ्री. आणि बघता बघता संपूर्ण लॉयनला त्यानं त्या जाळ्यातून मोकळं केलं, फ्री केलं, मुक्त केलं. अँड द लॉयन सेड. आणि मग लॉयन म्हणाला, थँक यू माय लिटल फ्रेंड. माझ्या छोट्या मित्रा, तुझे धन्यवाद. आणि मग द माऊस स्माइल्ड. आणि बघा, माऊसने काय केलं? स्माइल केली, हसला आणि म्हणाला, नाव यू नो. आता तुला समजलं ना? आता तुला माहिती झालं ना? इवन अ स्मॉल फ्रेंड. जरी छोटासा तुझा मित्र असला, कॅन हेल्प अ बिग वन. एखाद्याची एक कुणीही छोटाही असला तरी तो त्याचा मोठ्याची सुद्धा तो छोटा काय करू शकतो? मदत करू शकतो. आणि म्हणून मग काइंडनेस नेवर गोज वेस्ट. आणि सिंहानं जो त्याच्यावरती त्याला सोडून देण्याचा दयाळूपणा दाखवला, चांगुलपणा दाखवला, तो काय होत नाही, तो वायाला गेला नाही. त्यामुळे सिंह सुद्धा काय झाला? बचला, वाचला. आणि म्हणून मग या स्टोरीतून आपण शिकलो, काइंडनेस नेवर गोज वेस्ट. चांगुलपणा कधी वाया जात नाही. तर आता ही स्टोरी काय करायची? परत अजून एकदा तुम्ही काय करा, आता आणखी रीड करायची आहे व्यवस्थित, चांगल्या